बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी येते बिहारमधून। बिहारची राजधानी पटनामध्ये गंगा नदीत बोट उलटून 21 प्रवाशांचा मृत्यू झालाय। अनेक प्रवासी बेपत्ता सुद्धा झालेले आहेत। गंगा नदीवर असलेल्या NIT घाटावर ही दुर्घटना घडलेली आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बोटीमध्ये 40 ते 50 प्रवासी होते। जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या पतंग महोत्सव आटपून हे सर्वजण बोटीने घरी निघाले होते। मात्र बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्यामुळे ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सध्या परिस्थिती काय आहे? किती जणांना वाचवण्यात यश आलंय आणि किती जण बेपत्ता आहेत? नम्रता, पाटण्यामधली ही जी घटना आहे ती संध्याकाळी 6च्या सुमारासची आहे। खरं तर आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि या दिवशी या ठिकाणी म्हणजे उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी काईट फेस्टिवल आयोजित केला जात असतो आणि असाच एक फेस्टिवल जो आहे तो पाटण्यामधल्या दियारा या परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेला होता। मुळामध्ये हा जो परिसर आहे तो एका बेटासारखा आहे ज्याला चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे आणि त्या ठिकाणाहून जेव्हा मोठ्या प्रमाणातली लोक जी आहेत ती परतत होती घराकडे, तेव्हा ही बोट जी आहे छोटीच बोट होती, मात्र याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 प्रवासी जे आहेत ते बसलेले होते आणि किनाऱ्याजवळ आल्यानंतर ही बोट उलटली। त्याच्यात आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार 21 जणांचा मृत्यू झालेला आहे। अजूनही बऱ्याच लोकांचा शोध जो आहे तो सुरू आहे। काही स्थानिक आणि तिथले SDRF जे आहे त्या सगळ्या लोकांनी या सगळ्या मृत प्रवाशांचा शोध घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। मात्र अजूनही पूर्णपणे सगळ्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं नाहीये। कदाचित जखमींचा मृतांचा आकडा जो आहे तो आणखीन वाढू शकतो। या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना या घटनास्थळी जाण्याचे आदेश दिलेले आहेत आणि नातेवाईकांना त्यांच्या 4 लाख रुपयांची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे। अजूनही म्हणजे जवळपास 4 तास झाले आता या घटनेला, मात्र अजूनही त्या ठिकाणचं बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलेलं आहे। प्रशांत, अडचणी काय येत आहेत बचाव कार्यामध्ये? नम्रता, एकतर थंडीचा दिवस असल्यामुळे लवकर रात्र होते आणि त्याच्यामुळं 6 वाजताची जरी घटना असली तरी यावेळी बराचसा अंधार होता आणि त्यामुळं खरं तर रात्रीच्या अंधारामध्ये या सगळ्या लोकांना शोधण्यामध्ये थोडंसं कठीण जात आहे। SDRF जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेला आहे। शिवाय या ठिकाणी अनेक म्हणजे गंगेचा घाट आहे त्यामुळे अनेक संध्याकाळच्या वेळी लोक या ठिकाणी उपस्थित असतात। या स्थानिकांनी देखील तातडीनं या परिसरामध्ये जाऊन शोधकार्य सुरुवात केली। मात्र एकतर काईट फेस्टिवल सुरू होता आणि मनोरंजन पार्क त्या ठिकाणी सुरू होतं, त्याच्यामुळे यातले बरेच प्रवासी जे आहेत बोटीतले ही लहान मुलंच होती आणि त्याच्यामुळं शक्यता आहे की कदाचित अनेक लहान मुलांना पोहता येत नसेल आणि त्याच्यामुळं या सगळ्या घटनेचा मृतांचा आकडा जो आहे तो कदाचित आणखी वाढण्याची शक्यता आहे। नक्कीच प्रशांत, तू लक्ष ठेवून राहास, अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। बिहारची राजधानी पाटणामध्ये गंगा नदीत बोट उलटून 21 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। या घटनेसंदर्भात आणि एकूणच बचाव कार्यासंदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण जाणून घेऊया। नाव के डूबने की सूचना है। 30-40 आदमी थे। अब उसमें हम लोग पता कर रहे हैं और सिटी SP साहब भी वहीं उसी साइड है, जाके हम लोग और अपडेट ले रहे हैं। जो लोग डूबे हैं उनकी जिनकी बॉडी मिली है उनको हम लोग निकाल रहे हैं और बाकी को रेस्क्यू करवाने का प्रयास हो रहा है।